व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्ड गणित भाग 2 ठीक आहे 2026साठी महत्त्वाची जी प्रश्नपेढी आहे ती आपण पाहणार आहोत. तर यामध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत आणि कुठल्या चुका करू नयेत आणि उत्तर कसं द्या म्हणजे ज्या स्टेप्स आहेत त्या कशा लिहाव्या हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. जास्त वेळ घालवणार नाही आहोत आणि याची जर तुम्हाला उत्तर हवी असतील तर त्याच्यावर मी दुसरा व्हिडिओ लवकरच तयार करणार आहे. बघा, सोमवारी पेपर आहे तुमचा 9 तारखेला आणि त्यासाठी हे खूप महत्त्वाची अशी ही प्रश्नपेढी आहे. ह्या प्रश्नांचा अभ्यास तुम्ही केलात तर तुम्हाला 35+ मार्क मिळण्यात 40पैकी 35-36 असे मार्क सहज मिळून जातील. यात काही शंका नाही, याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे. आता इथे तुम्हाला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय जे आहे ते आपल्याला सिद्ध करायचे आहे. मग जेव्हा सिद्ध करताना आपल्याला त्या प्रमेयाबद्दलचे जे काही सूत्र आहेत, आकृती असेल तर ठीक आहे, परत पक्ष, साध्य आणि मग उत्तर लिहायचं आहे. 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय सिद्ध करायचे आहे. आता इथे तुम्हाला काही वेळेला आकृती दिली असेल तर काही वेळेला आकृती दिली नसेल तर आपण इमॅजिन करायचे की कशा प्रकारे एक ती असू शकते. त्या प्रश्नाला अनुसरून आपल्याला आकृती काढायची आहे, प्रमेय लिहायचं आहे, पक्ष लिहायचे आहे आणि त्याची कारणमीमांसा स्पष्ट करायची आहे अशा प्रश्नांमध्ये सिद्ध करताना. आता समजा वर्तुळावर आधारित प्रश्न असेल तर वर्तुळाचं काय चौकोनाचं आहे, त्रिकोणाचं आहे, मग उत्तर कसं आलं, बेरीज केली, वजाबाकी केली किंवा काही जे असेल ते कारणमीमांसा स्पष्ट करून तिथे लिहायचं, तुम्हाला उत्तर सोडवायचं आहे. ठीक आहे. याची या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती मी लवकरच त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो आणि तो अपलोड करतो. आता पायथागोरसचे प्रमेय सिद्ध करायचं आहे. आता पायथागोरसचा जो थेरी आहे, पायथागोरसची जो थेरम आहे तो काय सांगतो ते लिहायचं, पक्ष, साध्य आणि मग त्याची काय करायचं ते सिद्ध करायचं आहे. त्यामध्ये सूत्र लिहायचं. सूत्र हे खूप महत्त्वाचे आहेत गणितं सोडवताना. ठीक आहे. भूमिती मध्याचे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचे आहे, ते पण आहे. आता इथे बघा, एका आयताची लांबी 35 सेमी, रुंदी 12 सेमी आहे, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढायची आहे. आता बघा, आयत आपल्याला इथे दिला नाही आहे तर आपल्याला एक इमॅजिन करायचं म्हणजे एक आकृती काढायची. ठीक आहे. आणि त्या आकृतीनुसार म्हणजे इमॅजिन करायची. तुम्ही आकृती कच्ची पण काढू शकता. ठीक आहे. कच्ची आकृती काढून तुम्हाला काय करायचं तर कर्णाची लांबी काढायची आहे. मग त्या स्टेप सगळ्या सोडवायचे. आकृती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही आकृती पण काढू शकता किंवा कच्ची आकृती काढून मग उदाहरणं सोडवू शकता. पण तुम्ही जर आकृती काढलीत फायनल आन्सर लिहिताना तर खूप महत्त्वपूर्ण ठरेल, तुम्हाला मार्क मिळतील. परीक्षकाला म्हणजे तुमची ते जी इमॅजिनेशन पॉवर आहे की आता आकृती जरी दिली नाही तरी आपण आकृती काढली चालतं, मार्क मिळतात. ठीक आहे. मग तुम्ही ते सूत्र लिहून, जे काही सूत्र आहे तुम्हाला पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित, ते सगळं लिहून तुम्हाला शेवटी उक्कल सोल्युशन काढायचं की कर्णाची लांबी किती आली. ठीक आहे. तुमचा एक ढाचा लक्षात ठेवा. पहिले जे काही दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. म्हणजे आता आयताची लांबी दिली मग ती लिहून घ्यायची, रुंदी दिले मग ती लिहून घ्यायची. नंतर काय विचारलं, कर्णाची लांबी काढायची, मग त्याचे एक प्रश्नचिन्ह द्यायचं. आता इथे विचारलं आहे लांबी बरोबर 35 सेमी, ठीक आहे, रुंदी बरोबर 12 सेमी, तर कर्णाची लांबी, मग इथे क्वेश्चन मार्क. ठीक आहे. ते काढायचं आपल्याला. मग बरोबर चिन्ह देऊन तुम्हाला सूत्र लिहायचे आहे. तुम्ही आकृती पण काढू शकता. ठीक आहे. हे तुमची उत्तरपत्रिका आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. ही तुमची उत्तरपत्रिका आहे. इथे सगळ्या तुमच्या स्टेप्स येतील. तुम्ही इथे एक साधी सुटसुटीत स्वच्छ लेबलसही आकृती काढायची आहे आयताची. ठीक आहे. तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये आयताची काढायची आहे आकृती. ठीक आहे. त्याला नावं लिहा त्या आकृतीला ABCD. ठीक आहे. आणि नंतर तुम्ही काय करा, ते प्रश्न सोडवा. तुम्ही रफ पण काढू शकता आणि फायनलचे पण काढू शकता. आता वर्तुळ हे तुम्हाला प्रकरण आहे सर्कल, त्यामध्ये चक्रीय चौकोनाचे समूह कोण पूरक असतात हे सिद्ध करा. हा प्रश्न बऱ्याच वेळेला बोर्ड परीक्षेला येऊन गेलेला आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक आहेत. ठीक आहे. हे आपल्याला सिद्ध करताना पक्ष, मध्य म्हणजे साध्य, सूत्र, आकृती
आणि मग ती सिद्धता, हे सर्व गरजेचं आहे. ठीक आहे. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात, हे सुद्धा आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. मग यामध्ये पण मी तेच सांगितलं, प्रमेय, पक्ष, मध्य, आकृती हे सर्व मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढे बघा, अंतर्लिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, हे सिद्ध करायचं आहे. जेव्हा सिद्ध करा हा प्रश्न येतो तेव्हा तिथे तुम्हाला आकृती, सूत्र, पक्ष, प्रमेय, साध्य हे सगळं तुम्हाला तिथे लिहिणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नांची उत्तरांची व्हिडिओ मी लवकरच घेऊन येतो आहे. ठीक आहे. आता भौमितिक रचना, जॉग्रामेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. यामध्ये दिलेल्या त्रिकोणाशी समरूप असणारे त्रिकोण रचने, शिरोबिंदू सामायिक असताना आणि नसताना. आता तुम्हाला काय आहे, त्रिकोण दिलं जाईल त्याच्याशी समरूप असणारा त्रिकोण आपण रचायचा आहे. त्यामध्ये शिरोबिंदू सामायिकसुद्धा असू शकतो किंवा सामायिकसुद्धा नसू शकतो. ठीक आहे. आता इथे 3.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून त्यावर कोणत्याही बिंदूतून स्पर्शिका काढा, केंद्राचा वापर न करता. आता काय काय वेळेला तुम्हाला केंद्रबिंदूचा वापर करून स्पर्शिका काढा, काय काय वेळेला म्हणजे केंद्रबिंदूचा वापर न करता स्पर्शिका काढायची आहे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पट्टी घ्यायची आहे. ठीक आहे. तुमची स्केल घ्यायची, त्याच्यात जे प्रमाण घ्यायचं आहे तर किती आहे, 3.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढायचे आहे. तर तुम्ही कोण मापक घेणार, त्याचं कोण मापक घेऊन नंतर तुम्ही एकदम माप घेतल्यानंतर तुम्ही माप घ्यायचं 3.2 सेमी सांगितलं, तर तुम्ही तेवढंच अचूक माप घ्यायचा, कमी जास्त होता कामा नये, तेवढंच परफेक्ट बसलं पाहिजे, परफेक्ट काय, आणि बसतंसुद्धा परफेक्ट माप, तेवढंच माप घ्यायचं आणि त्या त्रिज्येचं वर्तुळ तुम्ही काढायचं आहे. ठीक आहे. तर ते कसं, तुमची उत्तरपत्रिका आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे, माप घ्यायचं आणि इथून असं येते वर्तुळ काढायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला ते वर्तुळ काढायचं आहे. ठीक आहे. आणि कोणत्याही बिंदूतून, कुठलाही बिंदू आहे त्यातनं स्पर्शिका काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे. आपल्याला तिथे केंद्रबिंदू दिलेला आहे का, नाही दिला आहे, मग तुम्ही कुठलाही बिंदू घेऊन स्पर्शिका काढू शकता. खूप सोपं आहे, पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारे हे प्रकरण आहे. आणि हे असे जे प्रश्न आहेत त्याच्यात पैकीच्या पैकी मार्क मिळतात. फक्त आपल्याला डायग्राम, स्टेप्स बरोबर असल्या पाहिजे, सूत्र वगैरे जे काही असतील ते बरोबर असली पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये वर्तुळाबाहेर बिंदूपासून वर्तुळात 2 स्पर्शिका खंडाची रचना करा. ठीक आहे. स्पर्शिका म्हणजे ती स्पर्श करून जाते ना, स्पर्शिका आपल्याला खंडांची रचना करायची आहे. याची सगळी उत्तरं मी तुम्हाला लवकर बनवतो. ठीक आहे. यामध्ये मी फक्त मला उत्तर सोडवताना कुठल्या चुका टाळायच्या ते सांगितलं आहे, की आकृती काढणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सूत्र न लिहिणे ही एक सर्वात मोठी चूक असते, तर ती चूक करू नका. ठीक आहे. या चुका ज्या आहेत त्या तुम्हाला मी सांगत जातो आहे. मग नंतर आपण त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ उत्तरांवर बनवत आहोत. ठीक आहे. आता यामध्ये स्पर्शिका काढताना तुम्ही आकृती ही जी आहे ते माप परफेक्टच घेतलं पाहिजे. बघा, तुम्ही माप परफेक्ट घेत नाहीत, ही चूक आहे. माप परफेक्टच घेतलं पाहिजे. मग तेवढ्याच सेमी त्रिज्येचं वर्तुळ तुम्ही काढलं पाहिजेत. आणि त्यावर कुठलाही बिंदू, आता समजा एकच केंद्रबिंदू विचारला, म्हणजे केंद्राचा वापर करून विचारलं असेल, केंद्रबिंदू दिला असेल, तर मग तुम्हाला ते परफेक्ट आलं पाहिजे. आणि इथे काय केलं आहे, कोणत्याही बिंदूतून स्पर्शिका काढायचे, बिंदू दिलेला नाही, मग तुम्ही तुम्हाला तिथे निवड आहे, तुम्ही कुठलाही बिंदू घेऊन काय करू शकता, स्पर्शिका काढू शकता. पण काय काय प्रश्नांमध्ये तुम्हाला केंद्रबिंदूचा वापर करून स्पर्शिका काढायला सांगतात. यामध्ये तुमची चूक काय, की तुम्ही माप न घेता अंदाजे काढता, तर तसं करू नका, ही सर्वात मोठी चूक आहे. उत्तर आपलं आकर्षक झालं पाहिजे. ज्या आपण आपल्या गणिताच्या ज्या पायऱ्या आहेत, ज्या स्टेप्स आहेत त्या व्यवस्थितच असल्या पाहिजे. ठीक आहे. आता निर्देशक भूमिती. ठीक आहे. त्यामध्ये बघा, याच्यात आपण अंतर काढायला विचारतात, की बिंदूंमधून अंतर काढायचं असतं यामध्ये आपल्याला. ठीक आहे. त्याच्यावरचं पण मी उत्तरांची व्हिडिओ मी लवकरच येतो आहे. बघा, त्रिकोणाचे शिरोबिंदू दिले असता मध्यका संपात बिंदूचे निर्देशक शोधा. तर काय काय तुम्हाला त्रिकोणाचे शिरोबिंदू दिले असतात आणि त्याच्या मात्र मध्यका संपात बिंदूचे आपल्याला निर्देशक शोधायचे असतात. ठीक आहे. एक खूप सोपे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरावर मी लगेचच व्हिडिओ बनवतो. यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, पहिलं काय काढायला सांगितलं आहे आधी सगळं लिहून घ्यायचं. ओके. बिंदूचे अंतर वगैरे लिहून घ्यायचे.
नंतर मग सूत्र लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही हे लिहून घेतलं आणि सूत्र नाही लिहिलं आणि त्याची कारणमीमांसा लिहिली नाहीत तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. तर तुम्ही त्याचे सूत्र आधी हे लिहून घ्यायचं, बिंदू जे अंतर आहे ते लिहून घ्यायचं. सगळं दिलं. आता एचं काय 2 ते 3 आणि बी 4 1 असं आहे. तर मग तुम्ही काय करायचं ते सगळं लिहून घ्यायचं. ठीक आहे, ए बरोबर बी बरोबर. ठीक आहे, आता त्याच्यातलं अंतर मग तुम्ही त्याची कारणमीमांसा स्पष्ट करा. आधी सूत्र लिहायचं, सूत्र लिहून त्या पायऱ्या सोडवायच्या. तुम्ही काय करता, डायरेक्ट पायऱ्या सोडवायला घेतात आणि सूत्र नंतर लिहितात. तसं नाही, क्रम लक्षात ठेवा. पहिलं जे काय विचारलं ते लिहून घ्यायचं, नंतर सूत्र, नंतर मग पायऱ्यामध्ये कारणमीमांसा आणि मग फायनल शेवटची जी स्टेप आहे ती आपली सोल्युशन आहे, उकल आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे या सगळ्या प्रकरणांसाठी लागू आहे. सुरुवातीला जे काही दिलं आहे ते लिहून घ्यायचं, नंतर सोल्युशन नंतर सूत्र आणि मग त्या ज्या पायऱ्या आहेत, मग 5 स्टेप्स असतील, 6 स्टेप्स असतील, 7 स्टेप्स असतील, त्या सगळ्या पायऱ्या व्यवस्थित मांडायच्या. त्यामध्ये सुद्धा सूत्र लिहायला विचारायचं. त्याच्या आधी सूत्र लिहायला विसरायचं नाही. सर्वात मोठी चूक आहे की तुम्ही सूत्र लिहित नाहीत. तर सूत्र लिहायला विसरू नका. त्या सूत्रांना बॉक्स करा. ठीक आहे, ते आकर्षक वाटतात. तुम्ही जे सूत्र लिहिणार आहात त्यांना बॉक्स करा, ते एकदम आकर्षक वाटतात. त्यामुळे काय होतं, उत्तर आपलं परफेक्ट होतं, आकर्षक वाटतं. एक्झामिनरला एक्झामिनर काय करतो, सूत्र शोधतो, पण त्याचा ते शोधताना वेळ तो उत्तरामध्ये सूत्र लिहिलं आहे का ते बघतो. जर तुम्ही त्या सूत्रांना बॉक्स केला तर एक्झामिनरला कळतं ह्यानी सूत्र लिहिलं नाही, मग त्याचा एकदम तो पैकीच्या पैकी मार्क देऊन जातो. नंतर ज्या काही पायऱ्या असतील, 5-6 असतील, 7 पायऱ्या असतील, 4 पायऱ्या असतील, 2 पायऱ्या असतील, त्या मग सोडवा. आणि मग शेवटी जे काही उत्तर येईल, समजा अंतर येईल, निर्देशक काढायला सांगितलं असेल, शोधायला सांगितलं, मग जे काही उत्तर येईल त्या उत्तराला सुद्धा बॉक्स करा. जेणेकरून काय होतं, उत्तर आकर्षक होतं. जे काय म्हणतात, जे फायनल आन्सर आलेलं असतं ते एक्झामिनरला कळतं की या पायऱ्या आहेत आणि हे बॉक्स केलेलं शेवटचं फायनल आन्सर आहे. ते बॉक्स करा, खूप आकर्षक वाटतं. उत्तरपत्रिका आपलं चांगलं होतं. जे प्रेझेंटेशन असतं ते खूप चांगलं होतं. ठीक आहे, त्रिकोणमिती यावर मी एकच प्रश्न तरी मला महत्त्वाचा वाटला की एक व्यक्ती एका चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभी आहे. चर्चच्या छताकडे पाहताना त्या व्यक्तीचा उन्नत कोण आहे तो 45 अंश होतो. तर चर्चची उंची आपल्याला काढायची आहे. आपल्याला असे खूप भरपूर उदाहरणं विचारतात आहेत. आता इथे 80 मीटर आहे, तिथे 90 मीटर असेल, 70 मीटर असेल, 50 मीटर असेल. चर्चच्या छताकडे पाहताना त्या व्यक्तीचा उन्नत कोण 45 अंश होतं असं असेल. तर त्या चर्चची उंची काढायची असेल किंवा तो माणूस किती अंतरावर उभा आहे ते सुद्धा तुम्हाला काढायला सांगितलं असेल. यामध्ये तुम्हाला सगळे त्रिकोणमितीमध्ये तुम्हाला साईन, कॉस, थिटा, टॅन वगैरे त्याचे सगळी सूत्र लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचा वापर करा आणि हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. हे पण तुम्हाला आधी इथे काय लिहून घेतलं आहे, इथे काय सांगितलं आहे ते लिहून घ्यायचं आहे. चर्चची व्यक्ती किती अंतर उभा आहे तर 80 मीटर अंतरावर. नंतर उन्नत कोण किती अंशाचा आहे, 45 अंश. ते सगळं लिहून घेतल्यानंतर तुम्ही सूत्र लिहायची, त्या सूत्रांना बॉक्स करायचा. म्हणजे ते एकदम आकर्षक वाटतं, व्यवस्थित टापटीपपणा वाटतो त्या उत्तरामध्ये, त्या पायऱ्यामध्ये, त्या स्टेप्समध्ये. आणि मग तुम्ही ज्या काही पायऱ्या आहेत त्या सोडवण्यासाठी ज्या काही पायऱ्या आहेत त्या सोडवायच्या आणि जे शेवटचं जे उत्तर येईल त्यालासुद्धा बॉक्स करायचा किंवा अंडरलाईन पण करू शकता तुम्ही. बॉक्स करायचा आणि मग आपलं उत्तर संपवायचं. ठीक आहे, यामध्ये अशा प्रकरणामध्ये त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता चर्चची उंची काढायला सांगितले, नंतर तुम्हाला विचारते तो माणूस त्या चर्चपासून किती अंतरावर आहे हे काढा. ठीक आहे, अशा प्रकारचे घुमवून प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. अत्यंत सोपे प्रश्न असतात, फक्त थोडा विचार करायला लागतो, व्यवस्थित सोडवायला लागतात, सूत्र लक्षात ठेवावी लागतात, पायऱ्या व्यवस्थित असल्या पाहिजे, प्रेझेंटेशन व्यवस्थित असलं पाहिजे, आकृती असली पाहिजे. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क अशा प्रश्नांमध्ये मिळतात. हे एकदम साधे सोपे प्रश्न असतात. याची उत्तरावर मी वेगवेगळा व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला इथे कोणाचे जे माप आहे ना ते वेगवेगळे सुद्धा दिलेले असेल. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता महत्त्वमापन हे जे प्रकरण आहे, ह्यात बघा, हा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. एका शंकूच्या तळाची जी त्रिज्या आहे ती 7 सेमी आहे आणि उंची आहे 24 सेमी आहे. तर शंकूची तिरकस उंची काढायची आहे. तुम्ही शंकूची डायग्रॅम काढायची आहे. जेव्हा असा प्रश्न विचारला जातो, तर चर्चच्या प्रश्नामध्ये तुम्ही चर्चची आकृती काढायची नाही.
ते तुला मला जरा परसेप्टिव्ह विचार करून सोडवावं लागणार आहे, किंवा कसं काय असू शकते, किती उंची. तर तुम्ही चर्च वगैरे काढा तर तसं करू नका. तुम्हाला ह्यामध्ये शंकूचे जे प्रश्न, म्हणजे आता आयत विचारलं तर आयत काढा, शंकू विचारलं मग शंकूचे चित्र काढा, मग त्रिकोण विचारलं तर त्रिकोणचे चित्र काढा. आता जो शंकू आहे त्याच्या तळाची त्रिज्या दिली आहे, मग तो एक शंकू डिझाईन करा. ठीक आहे, त्याच्या तळची त्रिज्या किती आहे, 7 सेमी आहे, उंची किती आहे, 24 सेमी. मग त्यानुसार ती शंकू काय म्हणतात, शंकूचे चित्र डायग्राम काढा एक, आणि शंकूची जी तिरकस उंची आहे, जी तिरकस उंची ती काढायची आहे. मग तुम्हाला इथे लिहायची शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी, उंची हाईट 24 सेंटीमीटर. ते सगळं लिहून घेतल्यानंतर सूत्र झालं की स्टेप सोडवायचे आणि त्याच्यात कारण मीमांसा लिहायचं. बा हे कशावरून आलं. आता तुम्ही चौकोन वर्तुळ या प्रकरणाचे प्रश्न सोडवणार, चक्रीय चौकोनाचे वगैरे, तेव्हा तुम्हाला माहिती असलं पाहिजे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या अंशांची बेरीज किती येते, चौकोनाच्या चारही बाजूंच्या अंशांची बेरीज किती येते, हे सगळं तुम्हाला, म्हणजे बाजूंची बेरीज किती येते हे सगळं माहिती असलं पाहिजे. ते तुम्ही कारण मीमांसा म्हणून लिहायचं आहे. ठीक आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला कारण मीमांसा, आकृती, सूत्र महत्त्वाचे आहेत. यामध्ये तुम्हाला एक शंकूची व्यवस्थित त्याला लेबलिंग करायचं आहे, अशी टापटीकपणे स्वच्छ आकृती काढून जी माहिती दिली आहे. तुम्ही काय करायचं, पहिलं शंकूची आकृती काढू मग या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं ते सांगतो. तुम्ही पहिली शंकूची आकृती काढू शकता. नंतर जे काय दिलं आहे, मग येथे शंकूच्या तळाची त्रिज्या किती आहे, 7 सेमी आहे, उंची 24 सेमी. तर शंकूची तिरकस उंची बरोबर प्रश्नचिन्ह असं लिहून तुम्ही सूत्र, आणि मग शेवटी तुम्ही ज्या ज्या स्टेप्स आहेत त्या सोडवायच्या आहेत. ठीक आहे, 10 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ आणि घनफळ काढा. याचे सुद्धा प्रश्न तुम्हाला असेच सोडवायचे. मी जसं शंकूच्या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवावं ते सांगितलं तसं इथे मला काय केलं आहे, 10 सेमी बाजू असलेला घन दिला आहे, फक्त इथे घन दिलं आहे, त्याचे पृष्ठफळ आणि घनफळ काढायचे आहे. मग त्याला तुम्हाला सूत्र वापरून कारण मीमांसा स्पष्ट करून तुम्हाला हे या पायऱ्यानुसार उत्तर सोडवायचं आहे. आता हा जो प्रश्न आहे ह्याला 5 स्टार करून ठेवा. हा प्रश्न येणारच आहे, म्हणजे या प्रश्नपेढीमधले प्रत्येकी एक एक प्रश्न तुमच्या परीक्षेत विचारणारच. ठीक आहे, पण ह्याला 5 स्टार करून ठेवा, हा जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला एका शंकूच्या तळाची त्रिज्या जेव्हा काढताना तेव्हा तुम्हाला शंकूची जेव्हा तुम्ही डायग्राम काढा त्याच्यानंतर त्याच्या खाली लिहायचं की येथे 7 सेमी शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी आहे, उंची 24 सेमी आहे. हे लिहून झाल्यानंतर तुम्ही जे काही फॉर्म्युला आहे उंची काढायचा वगैरे ते सगळं लिहून काढायचं. मग त्याच्या ज्या स्टेप्स आहेत आणि पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, अशा ज्या स्टेप्स आहेत त्या सोडून जे शेवटी उत्तर येईल त्याला बॉक्स करायचा आणि म्हणून असं राहायचं. म्हणून या शंकूची तिरकस उंची इतकी एवढी सेंटीमीटर आहे किंवा इतकी सेमी आहे, असं करून त्याला बॉक्स करायचा, त्याने उत्तर तुमचं आकर्षक होणार आहे. ही जी प्रश्नपेढी आहे, ही प्रश्नपेढी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, आणि या ज्या प्रश्नांची उत्तरं आहेत त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ह्या प्रश्नाला सुद्धा 5 स्टार करून ठेवा. ठीक आहे, या प्रश्नपेढीमधील एक प्रश्न, या ज्या प्रकरणात दिलेले प्रश्न आहेत त्याच्यातील या प्रकरणातील एक प्रश्न, कुठलेही एक प्रश्न विचारतील. पहिल्या प्रकरणावर 2 पैकी कुठलाही एक विचारतील, दुसऱ्या प्रकरणावर 3 पैकी कुठलाही एक विचारतील, तिसऱ्या प्रकरणावर कुठल्याही 3 पैकी एक विचारतील. असे प्रत्येकी एक प्रश्न कुठल्याही प्रकरणावर विचारले जातील या प्रश्नपेढीतले. ही प्रश्नपेढी खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, त्याचा अभ्यास करा, सराव करा, तुम्हाला पेपर खूप सोपा जाईल, यात काही शंका नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.